जेफ्री इपिस्टन 2000च्या दशकात उदयाला येते. उदयाला येते असं म्हणण्यापेक्षा तिकडून त्याच्या नावाची चर्चा व्हायला सुरुवात होते. ज्यूइश घराण्यात जन्मलेल्या जेफ्रीने आधी बँकर, मग उद्योगपती असा सगळा त्याचा लेखाजोखा आहे. आपल्या सक्सेसच्या हव्यासापोटी आपण प्रसिद्ध होण्यासाठी त्यांनी केलेली कामं ही घृणास्पद आहेत. 14 वर्षाखालील मुलींना घेऊन म्हणजे लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. हे प्रकरण बाहेर आलं जेव्हा 2017-18च्या दरम्यान मी टूची मोहीम जोरदार चालली. त्याचा परिणाम म्हणजे आपल्या भारतात सुद्धा ही मोहीम चाललेली दिसलं, ज्यामध्ये जेफ्री इपिस्टनचं नाव आलं आणि त्याला तिथे अटक करण्यात आली. या अटकेनंतर 2019 ऑगस्टमध्ये त्याचा मृत्यू झाला. काही जण म्हणतात की मृत्यू झाला किंवा करण्यात आला, म्हणजे आत्महत्या केली गेली असं जरी प्रत्यक्षदर्शी किंवा असं जरी वरकरणी वाटत असलं तरी ती हत्या आहे असं मानलं जातं. ती हत्या असं मानलं जातं याला पुष्टी करणारे अनेक रिपोर्ट्सही समोर येतात. त्यामध्ये त्यांनी एक थेरी मांडली. त्याला ती थेरी प्रत्यक्षात उतरवायची होती, ती साकार करायची होती. ती थेरी म्हणजे सुपर ह्युमन रेसची. आता ही सुपर ह्युमन रेस म्हणजे काय, तर एकाच वेळी त्याच्या डोक्यात ही कल्पना होती की एकाच वेळी आपल्या रांचमध्ये, जे मेक्सिकोमध्ये त्याचं रांच आहे, त्यामध्ये 20 महिलांसोबत संबंध प्रस्थापित करून त्यातून नवीन संतती निर्माण करण्याची आणि त्यातून आपण आपला मानवी वंश हा वाढवण्याचा त्याचा हेतू होता. ज्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं होतं, न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार असंही म्हटलं होतं, त्यांनी कित्येक वैज्ञानिक आणि बड्या आसामींची याबाबत चर्चा केली. मनमोकळेपणाने त्यावर उत्तरे मागवली, त्यावर रिसर्च करण्यात आला. यामध्ये वैज्ञानिक आणि बाकीचे जे उद्योगपती आहेत यांनी पैशाच्या लालसेपोटी ही आपण त्यांना मदत करण्याची काहींनी कबुली दिली. पण ह्यामध्ये त्याचं म्हणणं काय होतं, त्याचं म्हणणं होतं की ट्रान्स ह्युमनायझेशन म्हणजेच जनुकीय अभियांत्रिकीच्या वतीने आणि AIच्या म्हणजे आत्ताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वतीने ह्यांना एकत्रित करून एक असा वंश घडवायचा जो पुढे जाऊन मानवाची प्रगती साधेल. हे आजच्या भाषेत जर बोललं गेलं तर जेनिक्सच्या नावाने त्याला ओळखण्यात येतं आणि ज्यामध्ये मानवी वंश सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. ही जी थेरी आहे ही डिबार करण्यात आली. हिला आता कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात नाही आले. ही कल्पना जेफ्री इपिस्टन सत्यात उतरवण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण त्याआधीच त्याला अटक करण्यात आली आणि त्याचा मृत्यू झाला. ह्यामध्ये त्याच्या पत्नीने देखील त्याला साथ दिली. असं म्हटलं जातं की त्याची पत्नी ही मुलींना, जे 14 वर्षाखालील किंवा कमी वयाच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असेल. मॉडेलिंग, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून कित्येक मुली ते घेऊन ते त्यांच्या विकत घेतलेला एक सेपरेट असं बेट होतं, ज्यावर त्याचे हे सगळे काळे कारनामे चालत होते. ज्यामध्ये बड्या उद्योगपतींची नावं सुद्धा समोर येतात. नॉर्वेपासून अमेरिकेपर्यंत वाया इंग्लंड ते भारत अशा कित्येक उद्योगपती सेलिब्रिटींची जेफ्री इपिस्टन फाईल्स उघडले बसून धाबे दणाणलेत. हे आपण बघतोच आहोत. त्याचेच म्हणजे कालप्रत्यय आपल्याला भारताच्या संसदेत देखील बघायला मिळाला. केंद्रीय मंत्री हरपिंदर सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं, जेफ्री इपिस्टनला भेटलो असो ते प्रोफेशनल कामासाठी, त्या व्यतिरिक्त माझा कोणताही संबंध नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तर त्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा देखील नाव इपिस्टन फाईल्समध्ये आलंय. ह्यासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले कारनामे आणि असं म्हटलं जातं की राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पूर्वी त्यांचे आणि इपिस्टनचे संबंध होते, ज्यामध्ये बरेच मोठे व्यवहार त्यांचे दोघांचे चालू होते. यामध्येच 35 लाख फाईल्स या ओपन झालेल्या आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे काही बडे उद्योगपती तसेच जगभरातले काही प्रमुख व्यक्ती यांची नावं येतात. इतकंच काय तर इंग्लंडचे पंतप्रधान स्टामर यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची वेळ आलेली, पण सुदैवाने ती बचावली. त्याचं झालं असं की राजघराण्याचे वारस अँड्र्यू माउंटबॅटन यांच्यावर देखील इपिस्टन फाईल्समध्ये नाव आलं आणि त्यामुळेच त्यांना आर्थिक सत्ता गमावावी लागली. याचा परिणाम असा झाला की जगाच्या राजकारणावर आता परिणाम होतोय, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पत्रकार परिषद जरी घेत असले, त्यावर उत्तरं जरी देत असली तरी ते अजूनही ठामपणे याला नकार देतात, आपलं कृत्य लपवण्याचा प्रयत्न करतात. आणि यामध्ये जगभरातील विचारवंत सायकॅट्रिस्ट यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्यामध्ये ही जेफ्री इपिस्टन नावाची म्हणजे व्यक्ती ही प्रवृत्ती जरी असली तर ही प्रवृत्ती कमी जास्त प्रमाणात आपल्यात ती आढळते. आता ह्यामुळे ह्याचं कारण काय याचा जर शोध घेतला तर ऐहिक वस्तू, भोगवादी वृत्ती यांच्या मागे जाणं, आपल्या इच्छा वाटेल ते करून पूर्ण करण्याचा अट्टहास, यामुळे जेफ्री इपिस्टन सारख्या नावाच्या व्यक्ती या बाहेर येतात आणि त्यामध्ये सुपर ह्युमन रेस किंवा बाकीच्या ज्या थेरी मांडल्या जातात त्याला कारणीभूत ह्या गोष्टी ठरतात. आता याबद्दल कित्येक प्रतिदावे केले जातात. जेफ्री इपिस्टन यांनी केलेलं काम, त्याचे व्हायरल होणारे व्हिडिओज
याबाबतची शंका आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पण तरीही जेफ्री इपिस्टन सारखी वृत्ती ही आपल्या मानव जातीला आणि एकूणच समाजाला किती घातक आहे याचाच हे परिणाम आणि याबद्दलची चिंता आता व्यक्त केली जाते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी मांडलेली थेरी याबद्दल तुम्ही कधी ऐकलेलं का? याबद्दलची मतं आणि कमेंट्स आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा.